गुड मॉर्निंग. आता काकाजीची ना आजपासून मॉर्निंग स्टार्ट झाली आहे, म्हणून मावशी मला आज सोडून देणार आहे. आणि मी आज एक ट्युशन नाही केली म्हणून मी 9 वाजता जात आहे. तर इथे डुगूला मावशी आधी सोडून आली आणि आता मला ॲटोपर्यंत सोडणार आहे. तर मी जेव्हा जात होती ना तेव्हा रेल्वेचं गेट पण पडलं, तर मग मला थोडं तिथनं पायी पायी जावं लागलं. आणि त्याच्यानंतर मला एक ॲटो भेटला जो रिकामाच होता, तर मी बसून गेली. रिकामा असते की जास्त पैसे घेतो, पण मग लेट नाही झालं पाहिजे म्हणून मी पटकन बसली. आणि ॲटो तर आज ट्युशन तर होती, पण मी गेली नाही कारण मला खूप त्रास येत होता आणि मी मस्त 8:30 वाजेपर्यंत झोपली. त्याच्यानंतर 9 वाजता मी ॲटो वगैरेमध्ये बसली आणि इथे मी माझ्या फ्रेंडला विचारत होती की आज काय काय शिकवलं. तर तिने मला सांगितलं, ही गेली होती ट्युशनला, तिने मला सांगितलं की हे शिकवलं आणि उद्यापासून न्यू चॅप्टर स्टार्ट होणार आहे. त्याच्यानंतर आम्ही सर्वजण गेलो थंब लावण्यासाठी, कारण एका दिवसात 3दा लावावा लागतो, मॉर्निंग, लंच आणि आफ्टर सुट्टी. त्याच्यानंतर आम्ही लंच वगैरे केला 1 वाजता आणि आता आम्ही जात आहे ड्रॉइंग रूममध्ये, कारण आज आमचा ग्राफिकचा सब्जेक्ट आहे. म्हणजे असं डेली वाईज नसतं, ते टाईमटेबल वाईजच घेतात. त्याच्यानंतर इथे सर आले आणि जे आम्ही ती ABCD ड्रॉइंग शीटवर काढली होती ते चेक केली, ज्यांची मिस्टेक आहे ते पण बघितलं. त्याच्यानंतर सरची मीटिंग होती 4 वाजेपर्यंत, मग आम्ही बसून राहिलो. मग 4 ते 5 सरनी एक लेक्चर घेतला आणि त्याच्यानंतर आम्हाला सुट्टी झाली. तर मी माझ्या फ्रेंडचा इथे वेट केला. ती आल्यानंतर आम्ही ॲटोमध्ये बसलो आणि घरी आलो. घरी आल्यानंतर म्हणजे आली तर मी बघितले की मावशी काकाजी ते बाहेरच उभे होते, हे वेट करत होते आणि खाली गाडी घेतली ते पण बघत होते. आणि डुगूला बघू आपण, डुगू काय करत आहे. तर एकदम शांत आहे डुगू. ही ना इथे मोबाईल बघत आहे बघा. आता हिला खूप खराब सवय लागली आहे, जेव्हापासून हिचं तब्येत खराब झाली ना तेव्हापासून मोबाईल बघते. आणि घेशील का मोबाईल? हिला आता किती रावलं तरी ही आता ऐकणार नाही आहे. जसं हिचा आधी मोबाईल सुटला तसा तो सुटणार नाही आहे. तर आता मी जेवण करते आणि आपण भेटूया नंतर. काय करताय? कशाला पाहिजे तुला चाकू? काय करताय? लड्डू बुंदीचे डुगूला द्यायला लागते उद्या स्कूलमध्ये लड्डू. गणेश चतुर्थी सेलिब्रेशन आहे. काकाजी ते काजू कापले ना. बस. हा एकच देशील का मोठा? हो, एकच सांगितलं. तर इथे मावशी बुंदीचे लाडू बनवत आहे, कारण उद्या डुगूच्या स्कूलमध्ये गणेश चतुर्थी सेलिब्रेशन आहे म्हणून. आता आपण भेटूच सायंकाळी. तर आता वाजले 7. आता मावशी आणि काकाची जात होते डीमार्टमध्ये, कारण थोडंसं घरच्यासाठी जे सामान लागतं त्याच्यासाठी. आणि डुगू आणि मी तर घरी राहणार होती, पण डुगू मागे लागली, कारण मावशीने कपडे वगैरे चेंज केले. तर तिला समजलं की आता ते बाहेर जात आहे, ती मागे लागली. ती बघा अशी मदत करत आहे. तर आमचा प्लॅन होता की मी आणि डुगू घरी राहील, हे तेल वगैरे आणायचं होतं, तर तुम्ही दोघंच जा, मी असं म्हटलं होतं. पण त्याच्यानंतर काकाजी म्हणे की चल म्हणून फिरून घेऊन ये थोडंसं काही आराम. ते मी ते रेडी झाली. आता यांचं काम आहे काय सुरू होतं, मी इथे तयार होऊन बसली आहे. यांची इथे लिस्ट बनवणं सुरू आहे आय थिंक. मग बघू आपण काय सुरू आहे तर. हे यांचं डिस्कशन सुरू आहे की काय काय घ्यायचं आहे, म्हणजे यांनी तर आता काकाजी इथे लॉक लावत आहे. आणि माहीत नाही आज का मी जेव्हा पण जात आहे तर अशी ट्रेन मधातच येत आहे. तर सकाळीच तर गेट पडल्यानंतर मी खाली वाकून चालली गेली, पण आता इथे आम्हाला तर नाही. तर ट्रेन गेल्यानंतर 1 तासपर्यंत ट्रॅफिक असंच राहतं पॅक. तर आम्ही तर समोर होतो म्हणून आम्ही तर पटकन निघून आलो. त्याच्यानंतर आम्ही गेलो डीमार्टमध्ये आणि ते आम्ही सर्वात आधी वरती गेलो, कारण काकाजीसाठी शूज घ्यायचे होते. आणि काकाजींनी तिथे वरतीसाठी लिफ्ट क्लिक केली होती, पण माहीत नाही कसं आम्ही खाली एकदम ग्राउंड फ्लोअरवरती गेलो, जिथे
गोडाऊन वगैरे असतात. तर तिथे गेल्यानंतर आम्ही परत वरती आलो आहे बघा. आम्ही गोडाऊनमध्ये गेलो होतो. त्याच्यानंतर आम्ही परत वरती आलो. इथे आल्यानंतर काकाजीसाठी आम्ही सर्वात आधी शूज बघितले. तुम्ही बघू शकता तिथे मावशी आणि काकाजी बघत आहे शूज आणि डुगू इथे बसली आहे. त्याच्यानंतर इथे डुगूने चष्मा घेतला आणि तिने तर घेतलाच, तिने काकाजीला पण असा लावायला लावला. बघा दोघं पण कसे दिसत आहे. आणि त्याच्यानंतर मावशींनी ते कपडे बघितले डुगूसाठी, जे की चांगलेच नाही वाटले मावशीला. तर मावशींनी तिकडे बघितले. मग आम्ही खाली आलो परत, म्हणजे आम्ही घेतले डुगूसाठी कपडे. खाली आल्यानंतर इथे मग मावशीचं जे किराणाचं सामान आहे ते घेतलं आणि नंतर त्याच्यानंतर आम्ही एक तेलाचा पिपा वगैरे घेतला. तेल वगैरे घेऊन झाल्यानंतर मावशी अलग आपलं सामान बघत होती, काकाजी तांदूळ वगैरे बघत होते. आणि हे डुगू बघा, त्यांना सर्वच माहिती आहे चॉकलेट वगैरे कुठे आहे. तर ही डायरेक्ट तिकडेच गेली आणि मग हिच्या मागे मागे मी ते डुगूला म्हणत होते की चल आई बाबाकडे. तर ही ऐकत पण नव्हती. हे बघा मी हिचा हात पकडत पण होती, ते ही सोडत होती आणि ही इकडे गेली. मग जिथे चेकिंग वगैरे होतं ना, बिल वगैरे काढतं तिकडे गेली. ते अट्रॅक्टिव्ह असतात ना तिथे चॉकलेट म्हणून ती तिकडे गेली. आणि हिला घ्यायचं तर हिचं खूप काही येतं, स्पेशली किंडर जॉय. पण मावशींनी हिला आधी सांगितलं होतं की डीमार्टमध्ये एका कंडिशनवर नेतो, तू जर काही घेतलं तर मी नेक्स्ट टाईमपासून नेणार नाही. म्हणून हे नाही हिचं खूप सारे सामान उचलत होती बघा. प्रत्येक ठिकाणी जाऊन अशी सामान बघत होती. हिला घ्यायचं तर खूप काही येतं, जसं किटकॅट मंच वगैरे. आणि सामानाला हात लावत होती, परत ते सामान तिथे घेऊन देत होती. चल चल. अरे नाही ठेव. चल चल तिकडे चल. बाबा 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 पण एक हट्टून घे. मला तिकडे जाणार तेव्हा तू. चल हे घे, हे मी देतो. हे घे चल. तिने तोपर्यंत चॉकलेट नाही घेतलं जोपर्यंत मी स्वतःने दिलं. म्हणजे काही झालं तर ही म्हणेल की बा दीदीने दिलं. आणि त्याच्यानंतर हिला एक किंडर जॉय पाहिजे नव्हतं, तर ही परत इथे जाऊन थांबली. मग मी हिला म्हटलं आता काहीच नाही. हे 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 काय पाहिजे. चल. अरे नाही मला नाही खोलत. चल बाबा बाबा लावा. येथे नाही घेऊ. चल दीदी. चल चल. जे चॉकलेट मी डुगूला दिलं होतं तिने बस तेच हातात ठेवलं आणि जिने किंडर जॉय उचलून आणलं होतं हे तिने इथे आणून ठेवून दिलं. म्हणजे हिला ते घ्यायचंच नाही आहे, म्हणजे घ्यायचं आहे पण ती घेऊ नाही शकत आहे, कारण मावशीने तिला म्हटलं असतं ना की नको खाऊ. आणि जे असतं की तिथेच फोडायचं आणि तिथेच खायचं, तेव्हा अजून तिने किंडर जॉय घेतला. त्याच्यानंतर काकाजींनी इथे तांदूळ वगैरे घेतले आहे बघा, इथे ठेवला आहे. आणि इथे काकाजी, मी आणि डुगू आम्ही तिघं पण वेट करत होतो. पण मावशीची इथे शॉपिंगच खतम नव्हती होती, तिकडे साबण वगैरे सगळं काही घेत होते. त्याच्यानंतर काकाजीलाही फोडून मागत होती किंडर जॉय. काकाजीने दिलं नाही कारण की बारकोड पाहिजे. आणि त्याच्यानंतर इथे काकाजीने स्वतः चॉकलेट घ्यायला लावले इतके सारे. आणि इथे आम्ही मग एक एक सर्व सामान जे जे आम्हाला लागतं ते ॲड करत गेलो. आणि इथे मावशीने जे सामान घेतलं होतं ते. आणि इथे डुगू बसत पण नाही, तिला बस खाली पाहिजे होतं कारण ती पूर्ण फिरू शकली पाहिजे. आणि तिची एक अजून जिद होती की तिला
म्हणून काकाजीने इथे डुगूला कडेवर घेतलं आणि मावशीची शॉपिंग कंटिन्यू सुरू होती. मला आता समजत पण नव्हतं की काय काय घेतं तर. आणि त्याच्यानंतर मावशी एक एक सामान ॲड करत गेली, जे मला लागतो जे तिला लागतो ते सगळं सामान तिने ॲड केलं. आणि इकडे आम्ही आलो होतो बिल करण्यासाठी आणि इथे मावशी काकाजी आणि डुगूला शोधत होती. त्याच्यानंतर मावशी पण, मी इकडे जस्ट कॅमेरा फिरवला आणि मावशी पण गायब होऊन गेली. त्याच्यानंतर तर इथे मी वेट करत होती आणि इथे काकाजी आले होते. तर काकाजींनी डुगूला माझ्यापाशी दिला आणि ते दोघंजण परत शॉपिंगसाठी गेले. आणि तिकडून आल्यानंतर यांनी बघा हे कशाला आणलं? चांगलं असं लागत ते. आता याला शाजो पाहिजे पाहिजे मग टाकू. हे कमी घेतले का ते काढून अजून काय ताकद नाही. हे घेतलं ना महत्वाचे चिली सॉस आणि सोया सॉस आणि सोया सॉस. तर इथे काकाजी त्यांच्या फ्रेंडसोबत बोलत होते आणि आमचा ना इथे नंबर आला होता बिल करण्यासाठी. पण इथे मावशी परत गायब झाली. ती का माहीत आता अजून काय घ्यायला गेली. तर आम्ही इकडे तिकडे शोधत होतो. ते काकाजीची फ्रेंड गेल्यानंतर काकाजी पण मावशीला शोधत होते इकडे तिकडे. पण मावशी नंतर मला दिसली की ती इकडे राईट साईडवरती आहे. ती काहीतरी सामान घेत आहे म्हणून तिकडे. म्हणजे किती सामान घेत आहे समजतच नाही. घरी यायलाच आम्हाला 9:30 वाजले. त्याच्यानंतर आम्ही इथे बिलिंग वगैरे केली आणि इथे मावशी म्हणत होती की तुम्ही हे बॉटल तर घेतले, प्या लागेल, फेकायची नाही, कारण की काकाजींनी शायद फेकली असेल याच्या आधी. त्याच्यानंतर इथे डुगू बघा किती मस्त शाई बसली आहे. आणि नंतर इथे दादांनी सगळं सामान पॅक करून दिलं, थैलीमध्ये टाकलं. आणि इथे हे सगळे काकाजीच्या ओळखीचे आहेत, ते सगळे डुगूसोबत खूप चांगल्याने बोलतात. आणि त्याच्यानंतर आम्ही काकाजींनी गाडी वगैरे आणली. तिथे डुगू माहीत नाही कशासाठी रडत आता. तिचं म्हणणं आहे की ती शायद ट्रॉली दाखवतो म्हणून इच्छावरून. तर काका हे खूप भारी आहे, मावशी चेन्स नाही सांभाळत होती. तर डुगूला मावशीने घेतलं आणि नंतर काकाजीने. त्याच्यानंतर घेतलं नाही हा? घेतलं किती वेळ त्रास देऊन राहिली नको तू. अरे गाडी आणते थांब ना, ऐकतच नाही. चालता का आजीच्या घरी? हो जेवण बनव. हे पिपा देऊन जा ना मागे. आता काकाजी मावशीला घ्यायला गेले तेलाचा पिपा आणि जे बाकीचे जे सामान होतं ते आणण्यासाठी. तसं तर इथे जेम्स खात आहे. तसं तर आमचा काही प्लॅन नव्हता जायचा, पण काकाजी चाल म्हणे आणि आता मला अभ्यास करायचा बिलकुल मन नाही आहे. तर मी चेंज करते आणि अभ्यासाला बसते. अभ्यास आहे, खूप जास्त अभ्यास आहे. तर तिला अभ्यास असं नसतो, काही फरक नाही पडत, ती अभ्यास पण करत नाही. आता आम्ही जेवण करतो. आता 10:30, आता 10:15 झाले. आम्ही जेवण करतो आजसाठी बस इतकंच. भेटू आपण उद्या. गुड नाईट. गुड नाईट मन. मन पटकन गुड नाईट.
गुड नाही नाही बाय अर्धी